कुठे चाललाय? आम्ही चोरेश्वराच्या पालखीसोबत अच्छा लेझीम खेळत जाणार आहोत. अच्छा लेझीम. नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळींना सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज मी आलेलो आहे अलिबागमधील नवगाव या गावामध्ये आज आलेलो आहे. तर वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आणि त्याचबरोबर जागृत देवस्थान शंकर भगवानाचं आपल्याला मंदिर पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. तर चला मंडळी जाऊया आपण त्या मंदिरामध्ये आता. प्रसंगामधून बाहेर आता 5 लाखाचा तोरण बांधणार काय ठीक आहे. पुढे आता मंदिरात आपण जाणार आहोत. बोरेश्वर मंदिर नवगाव. चला मंदिरात जाऊया आतमध्ये. मंदिरात प्रवेश करूया आतमध्ये. त्या भला मोठा घंटा पाहायला भेटेल बघा. घंटा केवढा आहे, केवढा मोठा घंटा आहे. बापरे, भला मोठा घंटा आहे. अच्छा, या मंदिराबद्दल थोडीफार माहिती जरा दिली तर बरं पडेल. शंकर भगवानाचं हे मंदिर एक जागृत देवस्थान आपल्याला पाहायला भेटतं. शंकर अच्छा, नवस असतं. ओके ओके. तर ते काय नवस म्हणजे कसं असतं? म्हणजे आपण आजारी असलो ना, हो हो हो, तेव्हा नवस बोलतोय त्या देवाला थोडं मी झोप केला. म्हणजे झोप केला. अच्छा ओके ओके. म्हणजे ते एका पराठ्यात काय आपण फळं काही देऊ. अच्छा ओके ओके. नारळ ठेवू, साखर किंवा साखर 1 किलो असं. ओके ओके. असं मागणी पूर्ण होता तिला काय करते. हां, म्हणजे जे नवस पूर्ण होता त्याच्यानंतर ते कोळी समाजासाठी खास म्हणजे देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. बरोबर. 1 नंबर हां देवस्थान म्हणजे
विश्वास म्हणजे जास्त कोण असा त्याच्या जीवावरच आमच्या सगळं. अच्छा ओके 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 त्याच्या जीवावर एकटी राही आहे आणि आपली आहे. शंकर भगवान आपले कार्यक्रम काय असतील काका? आता आरती झाल्यानंतर पालखी निघणार 5 वाजता ओके 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 अच्छा आणि पुढचे कार्यक्रम बँड बीड असतात का? ओके अच्छा मधात हे आपले काशेवाळे 1 नंबर. हां 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 रविवारचा आपला भजन बिजन असतं का? भजन 1 आणि 4 बँड 3 बँड असतात. अच्छा ओके 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 मोर्चे व्यास ज्योती व्यास संगत ग्रुप. अच्छा ओके ओके खूप छान पद्धतीने आपल्या काकांनी माहिती दिली आहे. धन्यवाद काका. चला ओके पालखीला सुरुवात होईल आपली 4च्या नंतर ही सुरुवात होईल. इथे पालखी मंदिरातून बाहेर निघेल. छानपैकी अशी सजवलेली आहे पालखीला आपल्या. हे बघा नाग आहे इकडे ओरिजिनल असं आपल्याला पाहायला भेटेल नाग आहे. छापलं पूर्ण आहे बघा मस्तपैकी नाग आपल्याला पाहायला भेटे. काका काय हवं हे ॲक्च्युली काय आहे असं? हे काय आहे असं हे? हां दिष्टीची बांगडी आहे. अच्छा अच्छा ओके ह्याच्याने काय असतं काय होतं म्हणजे असं? आहेत भाषेचा चांगला असतं दिष्ट लागत नाही. अच्छा दृष्ट लागत नाही. ओके अच्छा ओके ठीक आहे ठीक आहे. बघा छोटे बाल कलाकार. हे कुठे चाललायत? कुठे चाललायत? आम्ही चोरेश्वराच्या पालखीसोबत अच्छा. लेझीम खेळत जाणार आहोत. अच्छा लेझिम खेळलं जाणार. हे काय हे सर्व हे आता वाद्य वाजवणार का तिकडे आता जाऊन? वा वा खूप छान छान मस्तपैकी 50 तोला घातलाय भाईने मस्तपैकी गळ्यात. अरे वा वा अरे रे रे एक नंबर एक नंबर. चला म्हणजे आपण आहोत मंदिराचे. काका आता आपली पालखी आता निघणार ते कुठे जाणार असतात? घाट बांधतात. ओके गावाच्या वेशीवर थोडक्यात गावाच्या वेशीवरती. ओके अच्छा गावाच्या वेशीवरती पालखी जाणार आहे. तरी किती वाजेपर्यंत किती वाजतील तरी साधारण? त्याला जवळजवळ 11 वाजता. 11 वाजतात का? ओके अच्छा वाजत गाजत म्हणजे सर्व बँड बेंड असणार त्या खूप सारी आपल्या म्हणजे पालखीला आपल्याला पालखीचा आनंद आपल्याला घेता येणार आहे. सर्वजण आपले भाविक आपल्याला पाहायला भेटते. महाशिवरात्री निमित्ताने मुंबई पुणेकडून येत असतात त्याच्या पालखीसाठी. जागृत देवस्थान असं म्हटलं जाणार आहे हे आपल्याला पाहायला भेटते इकडे.
Thank you.